गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सायन्स या विषयात आपलं चॅप्टर नंबर 3 सुरू आहे. प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस. त्याच्यामध्ये आपलं जो फर्स्ट पॉइंट चालू आहे कोणतं आहे? एअर. ठीक आहे, एअर. आणि एअर मध्ये आपलं चालू आहे प्रॉपर्टीज ऑफ एअर. प्रॉपर्टीज ऑफ एअर. प्रॉपर्टीज ऑफ एअर मध्ये आपलं 4 प्रॉपर्टी झालेली. ठीक आहे, 4 नंबर पर्यंत आपल्याला झालेली. आणि आज आपण सुरू करणार आहोत प्रॉपर्टीज नंबर 5. आपण एक एक ऍक्टिव्हिटी आणि छोटे छोटे एक्सपेरिमेंट करून मग आपण रिझल्ट काढतोय की प्रॉपर्टीज काय होऊ शकतो एअरची. तर मग 4 नंबर पर्यंत आपलं झालेले आहेत. आज आपण बघणार आहोत प्रॉपर्टीज नंबर 5. तर प्रॉपर्टी नंबर 5 हा जो शोध केलेला आहे तो एक सायंटिस्ट आहे. त्याचे नाव आहे डॅनियल बर्नौली. ठीक आहे, काय नाव आहे त्याचं? डॅनियल बर्नौली. आता हा जो डॅनियल बर्नौली यांनी काय केलेलं आहे, एक एक्सपेरिमेंट केलेला आहे. ठीक आहे, एक छोटासा एक्सपेरिमेंट केलेला आहे आणि त्याच्यावर जो कन्क्लुजन काढलेला आहे तो कन्क्लुजन मी इथे लिहितोय की तो कन्क्लुजन काय काढलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण तो एक्सपेरिमेंट आपण करून इथे समजून आणि मग आपण त्याच्यावरून तो कन्क्लुजन आपण काढणार आहोत. तर मग अकॉर्डिंग टू डॅनियल बर्नौली काय प्रॉपर्टीज ऑफ एअर पाचवी काय आहे की द प्रेशर ऑफ एअर decreases when the velocity of air increases. लक्षात काय केलेले? द प्रेशर ऑफ एअर डिक्रीजेस म्हणजे एअरचा प्रेशर डिक्रीज होतो, कमी होतो. केव्हा? जेव्हा द वेलोसिटी ऑफ एअर इन्क्रीजेस म्हणजे जेव्हा एअरची वेलोसिटी इन्क्रीज होतो तेव्हा त्याचा प्रेशर कमी होतो. वेलोसिटी म्हणजे काय? त्याची स्पीड. लक्षात, स्पीड जर जास्त असेल एअरची तर त्याचा प्रेशर कमी होणार. ठीक आहे, आणि त्याच्या अपोजिट दुसरा जो सेंटेन्स आहे द प्रेशर ऑफ एअर इन्क्रीजेस when the velocity of air decreases. ठीक आहे, इथे आता जो आलेला आहे सेंटेन्स द प्रेशर ऑफ एअर इन्क्रीजेस म्हणजे एअरचा प्रेशर इन्क्रीज होतो. केव्हा? जेव्हा वेलोसिटी ऑफ एअर डिक्रीजेस म्हणजे एअरची वेलोसिटी डिक्रीज होतो तर मग एअरचा प्रेशर वाढतो. लक्षात, आणि एअरची वेलोसिटी जर कमी झाली, डिक्रीज झाली तर त्याचं प्रेशर इन्क्रीज झाली तर त्याचं प्रेशर कमी होतो. लक्षात, दोघं अपोजिट आहे, वाईस वर्सा. आता हा जो कन्क्लुजन आहे किंवा ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी कशा आधारावर काढलेली आहे तर आपण याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट बघणार आहोत. तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये पण दिलेला आहे हा एक्सपेरिमेंट. तर एक्सपेरिमेंट मध्ये काय करायचंय, एक आपल्याला ग्लास घ्यायचे. ठीक आहे, एक ग्लास घ्या, त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला एक स्ट्रॉ टाकायचं. ठीक आहे, एक स्ट्रॉ टाकायचं. आपण एक स्ट्रॉ टाकलं. ठीक आहे, प्लास्टिकची स्ट्रॉ घ्यायची आपल्याला. हा काय आहे? स्ट्रॉ. आणि हा आपण समजा बीकर घ्या किंवा ग्लास घ्या. आपण समजा इथे बीकर घेतलेले, त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? वॉटर घ्यायचंय. ठीक आहे, त्याच्यात काय आपण टाकलेले? वॉटर. आणि काय करायचंय की इथून अजून एक आपल्याला प्लास्टिकची स्ट्रॉ घ्यायचंय. ठीक आहे, आणि इथे काय करायचंय? ब्लोइंग एअर. ब्लोइंग एअर, एअर ब्लो करण्यासाठी. ठीक आहे, आता हा जो आहे ब्लो म्हणजे काय? ब्लो म्हणजे फुकणे.
म्हणजे फुकायचे आपल्याला। आणि काय करायचंय बघा, आपण जर वॉटर घेतलं आणि याच्यात एक स्ट्रॉ टाकली, ठीक आहे, तर स्ट्रॉ टाकल्यानंतर हे जे पाणी आहे स्ट्रॉ मध्ये जाणार थोडा भाग, ठीक आहे, पण वरती येणार नाही बाहेर। त्यानंतर काय करायचं आपल्याला, ही एक अजून एक स्ट्रॉ घ्यायची, ही पण काय दुसरी स्ट्रॉ आहे। एखाद्या प्लास्टिकची आपण मराठीत काय म्हणू शकतो की मराठी पूर्वी आपण घेऊ शकतो प्लास्टिकची, त्याला आपण स्ट्रॉ म्हणणार आहोत। आणि काय करायचं, इथे एअर ब्लो करायचं, म्हणजे आपल्याला फुकायचं याच्या तोंडावर। हा जो एंड आहे, ओपनिंग एंड ऑफ दिस स्ट्रॉ। आणि मग जर आपण जर फुकलं तर काय होणार बघा, इथे एअरचं प्रेशर आहे, ठीक आहे, इथे काय ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, समजा ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे। आपण जर फुकलं तर काय होणार, एअरची व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार, म्हणजे व्हेलॉसिटी वाढणार। म्हणजे हा पॉइंट बघा, व्हेलॉसिटी हा पहिला पॉइंट, व्हेलॉसिटी ऑफ एअर इन्क्रीजेस, म्हणजे व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार। आणि इथे काय आपल्याला हा जो वॉटर आहे आणि इकडचा जो प्रेशर आहे, इकडचा जो प्रेशर आहे तो जास्त राहणार आणि इकडचा प्रेशर कमी होणार। कशामुळे कमी होणार, कारण की आपण एअर ब्लो केलेलं आहे, व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार आणि प्रेशर कमी होणार, म्हणजे इकडचा जो प्रेशर आहे, ठीक आहे, तो कसा होणार, कमी होणार। म्हणजे द प्रेशर डिक्रीजेस, ठीक आहे, अँड दिस प्रेशर इज लेस दॅन ऍटमॉस्फेरिक प्रेशर। लक्षात, इकडचा जो प्रेशर आहे तो ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा तो प्रेशर कमी होणार आहे। आणि कमी झाल्यानंतर काय होणार, इकडचा प्रेशर जास्त आहे, इकडचा प्रेशर कमी झाला, म्हणजे हा जो वॉटर आहे त्याच्यामधून येणार आणि वरती येणार आहे। आणि वरती तुम्हाला काय येणार, असा फाउंटेन, ठीक आहे, याला आपण काय म्हणणार आहे, वॉटर फाउंटेन। वॉटर फाउंटेन, फाउंटेन म्हणजे काय, पाण्याचा झरा किंवा कारंजे, ठीक आहे, इथे आपल्याला दिसणार आहे। लक्षात, तर हा कशामुळे वरती आला, कारण की इकडचा जो प्रेशर आहे तो प्रेशर कमी झाला। आणि प्रेशर कशामुळे कमी झाला, ब्लोईंग मुळे, कारण की आपण ब्लो केला म्हणजे याची स्पीड वाढली, आणि याची स्पीड वाढली की म्हणजे व्हेलॉसिटी इन्क्रीज होत आली। व्हेलॉसिटी इन्क्रीजेस देन प्रेशर ऑफ एअर डिक्रीजेस। लक्षात, याच्या आधारावर केला। आणि दुसरा पॉइंट त्याच्या ऑपोजिट आहे, इफ प्रेशर ऑफ एअर इन्क्रीजेस व्हेन व्हेलॉसिटी ऑफ एअर डिक्रीजेस, म्हणजे इथे जर आपण ब्लो नाही केला तर इथे प्रेशर जास्त राहणार, आणि तो प्रेशर इथे जास्त राहणार, म्हणून पाणी बाहेर येणार का, नाही, कारण इथे प्रेशर जास्त आहे। का बरं जास्त आहे, कारण की एअरची व्हेलॉसिटी कमी आहे। लक्षात, की याच्या आधारावर आपण हे काढलेलं आहे की द प्रेशर ऑफ एअर डिक्रीजेस व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ एअर इन्क्रीजेस, अँड द प्रेशर ऑफ एअर इन्क्रीजेस व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ एअर इज डिक्रीजेस। लक्षात, तर हा एक झाला आपण नेक्स्ट प्रॉपर्टी। आणि प्रॉपर्टी नंबर 5, प्रॉपर्टी नंबर 6, त्याच्यानंतर आहे प्रॉपर्टी नंबर 6, आणि त्याला नाव आहे विंड, ठीक आहे, विंड और ब्रीज, विंड और ब्रीज, ठीक आहे, पुढची पॉइंट आहे विंड और ब्रीज। आता बघा, हा जो विंड आहे, विंड समजण्यासाठी आपण काय करायचं, आपल्याला हे समजायचंय की बघा, एअर जे आहे, एअर एका जागेवरून दुसरी जागेवर जातोय, ठीक आहे, समजा एअर हा रूम मध्ये एअर आहे, आणि बाहेरची एअर रूम मध्ये येते, रूमची एअर बाहेर येते, ठीक आहे, म्हणजे एअरचा फ्लो होतोय। तर हा फ्लो का बरं होतोय, त्याच्या मागचे रिझन काय आहे, रिझन असा आहे की जो एअर आहे, एअर फ्लो फ्रॉम द हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर। लक्षात, एअर फ्लो फ्रॉम द हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर। इथे आपण बोलले की समजा एअर हायर प्रेशर टू लोअर प्रेशर, हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर। आता समजा दोन ठिकाणी, दोन जागा आहे, दोघं जागांचा प्रेशर कमी जास्त आहे। लक्षात, तर मग जिथे जास्त प्रेशर आहे
त्यातून हवा किंवा एअर फ्लो होणार आहे. कुठे कुठे जाणार आहे तो जिथे प्रेशर कमी आहे तिथे. लक्षात. तर समजा जर प्रेशर कमी जास्त नाही राहणार तर हवा किंवा एअरचे फ्लो होणार का नाही. लक्षात. तर हा जो कन्सेप्ट आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, विंड और ब्रीज. लक्षात. तर याच्या पॉइंट मध्ये आपण काय लिहू शकतो, व्हेन देयर इज अ डिफरन्स इन द एअर प्रेशर. ठीक आहे. when there is a difference between air pressure. ठीक है. when there is a difference between the two different places, when difference between two places, ठीक है, places, then the air flow from the higher pressure to the lower pressure. लक्षात घ्यायचं आहे की एअर फ्लो फ्रॉम द हायर प्रेशर टू द लोअर प्रेशर. ठीक आहे. हा एक प्रॉपर्टी आहे विंड. त्याच्यानंतर आपण एक छोटासा अजून एक प्रॉपर्टी बघू की समजा आपण घरी सर्वांनी केलेलं आहे, जनरली आपण केलेलं आहे. काय करायचंय, एक बीकर घ्यायचंय आणि बीकर मध्ये काय करायचंय, एक बॉटल घ्यायची. ठीक आहे. एक बॉटल टाकायचंय. बीकर मध्ये पहिले काय करायचंय, पाणी घ्या. ठीक आहे. त्याच्यात काय करायचंय, वॉटर घ्यायचंय आणि हा बीकर मध्ये किंवा हा जो पॉट आहे पॉट मध्ये काय करायचं, तुम्हाला एक एम्प्टी बॉटल टाकायचंय. हा लक्षात. एम्प्टी बॉटल आपल्याला टाकायचं. एम्प्टी बॉटल आपण टाकलं तर काय होणार, आपल्याला इथे दिसते बबल, एअर बबल दिसते. हा लक्षात. इथे आपल्याला काय दिसत आहे, एअर बबल. हा एअर बबल का दिसते आपल्याला, कारण की याच्यामध्ये काय आहे, एअर आहे. हा लक्षात. हा जो एम्प्टी बॉटल आहे, एम्प्टी बॉटल मध्ये काय आहे, तो एअर. ठीक आहे. इथे काय आहे, एअर. आणि ही काय आहे, एम्प्टी बॉटल. एम्प्टी बॉटल एक खाली बॉटल आहे. कोणतीही वस्तू लावली किंवा आपला ग्लास आहे, बॉटल आहे किंवा पॉट आहे, जो खाली जागा आहे तिथे काय राहतो, एअर. लक्षात. तर आपण जर इथे टाकलं तर आपल्याला बबल दिसते. म्हणजे काय, याच्यामध्ये जो एअर होती तो एअर बाहेर निघते आणि याच्यामध्ये काय एंटर होते, त्याच्यामध्ये वॉटर भरलं जाते. लक्षात. की याचा अर्थ काय झाला की एव्हरी एम्प्टी बॉटल किंवा एव्हरी एम्प्टी पॉट हॅव्हिंग एअर. लक्षात. आणि त्याच्यामध्ये याचा जो व्हॉल्यूम आहे, ठीक आहे, याचा अर्थ काय झाला की जो नेक्स्ट प्रॉपर्टी आपली, तो नेक्स्ट प्रॉपर्टी आपण काय काढू शकतात, air has occupying a space and certain volume. लक्षात. 7 नंबरची प्रॉपर्टी काय, एअर हॅज ऑक्युपाइंग अ स्पेस. म्हणजे जिथे एअरला जागा मिळाली तिथे तो आकार घेतोय. लक्षात. समजा एखादा बॉटल आहे तर बॉटलची आकार घेणार आहे. लक्षात. म्हणजे बॉटलचा जो व्हॉल्यूम असेल तो व्हॉल्यूम कोणाचा असेल, एअरचा. लक्षात. त्यासाठी आपण काय म्हणणार आहोत, अँड सर्टेन व्हॉल्यूम. म्हणजे एअर हॅज ऑक्युपाइंग अ स्पेस अँड सर्टेन व्हॉल्यूम. ठीक आहे. तर आपण आज बघितलं 7 नंबरची प्रॉपर्टी. आता याच्या पुढे आपण जे बघणार आहोत तो आपण नंतर लेक्चरला बघू, पुढची प्रॉपर्टी. ओके. थँक्यू.